भारताला पहिलं ऑलिम्पिक मेडल कधीच जिंकता आलं नसतं जर महाराष्ट्रातल्या या गावाने स्वतः वर्गणी गोळा करून त्यांच्या गावातल्या कुस्तीपटूला ऑलिम्पिकला पाठवलं नसतं. तर ही गोष्ट आहे साताऱ्यातल्या गोळेश्वर गावची आणि त्या गावातल्या खाशाबा जाधवांची. तर 1948च्या लंडन ऑलिम्पिक मध्ये अनुभव मिळाल्यानंतर 1952च्या हेल्सिंकी ऑलिम्पिक साठी त्यांची निवड झाली. पण आता यात एक मोठी अडचण होती, कारण फिनलंडला जाण्यासाठी लागणारे जवळपास 8,000 रुपये त्यांच्याकडे नव्हते आणि बरं त्यात सरकारकडून त्यांना वेळेवर मदत मिळाली नाही. मग काय, त्यांचं स्वतःचं गोळेश्वर गाव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं. कुणी 100 कुणी 50. त्यांच्या कॉलेजच्या प्राध्यापकांनी तर स्वतःचं घर गहाण ठेवून पैशांची व्यवस्था केली आणि अशा प्रकारे संपूर्ण गावाने वर्गणी गोळा करून खाशाबांना ऑलिम्पिकला पाठवलं. आणि ऑलिम्पिक मध्ये जाऊन जो खाशाबांनी इतिहास घडवला तो आपल्याला तर माहितीच आहे. ब्रॉन्झ मेडल जिंकून ज्यावेळेस ते ऑलिम्पिकहून परत गावी आले त्यावेळेस गावी येताच त्यांची 100 पेक्षा जास्त बैलगाड्यांनी गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या माणसाने स्वतंत्र भारताला पहिलं ऑलिम्पिक मेडल जिंकून दिलं त्या खाशाबा जाधवांना आजपर्यंत पद्मश्री, पद्मभूषण कोणताही पद्म पुरस्कार मिळालेला नाही. एवढंच काय तर त्यांना अर्जुन पुरस्कार सुद्धा त्यांच्या मरणोत्तर देण्यात आला. तर खाशाबांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळाला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा.